नंबर बघा फर्स्ट. एन ऑब्जेक्ट ऑफ मास 50 ग्रॅम object of mass 50 gram moves uniformly an object of mass 50 gram moves uniformly along a circular orbit with an angular speed of with an angular speed of 5 radian per second. If the linear speed of the particle is is 25 meter per second, what is the radius of the circle? What is the radius of the circle? Question mark. Calculate the centripetal force. Centripetal force पण आपल्याला विचारलेलं आहे. Calculate the centripetal force. Acting on the particle. ओके, तर काय काय विचारले बघा. एक ऑब्जेक्ट आहे जो आपल्याला ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि त्या ऑब्जेक्टचं असणारं मास दिलंय. ओके, काय म्हटलं बघा, एन ऑब्जेक्ट आहे ज्याचं आपल्याला काय दिलेलं आहे, मास दिलेला आहे. सो एन ऑब्जेक्ट ऑफ मास 50 ग्रॅम. ओके, गिवन मध्ये आपण लिहू शकतो ऑब्जेक्ट जो आहे त्याचा मास किती दिलेला आहे आपल्याला 50 ग्रॅम. सो गिवन मध्ये आपण ते लिहू शकतो. So given mass of object is equal to 50 ग्रॅम. आता 50 ग्रॅम आपल्याला किलोग्राम मध्ये लिहायला हवं. सो 50 ग्रॅम म्हणजेच किती 10⁻³ किलोग्राम. ओके, हे बघा 50 ग्रॅम किलो मध्ये करायचं म्हणजे काय केलं जातं, या 50 ला किती किलो म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. सो हेच कसं लिहू शकतो आपण 50 × 10⁻³ वरती घेतलं तर -3. किंवा हेच कसं लिहू शकतो, तर हे 50 1 2 3 1 2 3 म्हणजे 0.05 किलोग्राम किंवा असं लिहू शकतो. सो देअरफॉर 50 × 10⁻² काय झालं ते -3 किलोग्राम. काय काय सांगितलं समजलं. तर नेक्स्ट आपल्याला काय म्हटलं, आणखी ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास 50 ग्रॅम आहे, मूव्स युनिफॉर्मली अलॉंग अ सर्क्युलर ऑर्बिट विथ अन अँग्युलर स्पीड. त्याचं अँग्युलर स्पीड दिलेलं आहे 5 रेडियन पर सेकंड. त्याचं अँग्युलर स्पीड दिलेलं आहे ते लिहा. सो अँग्युलर स्पीड इज इक्वल टू, त्याला आपण काय म्हणू, ओमेगा म्हणू, 5 रेडियन पर सेकंड. म्हणजे अँग्युलर स्पीड म्हणजे जर ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल तर त्याला आपण
अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो. जर पार्टिकल सरळ जात असेल तर त्याला म्हणतो आपण लिनियर स्पीड, लिनियर व्हेलॉसिटी. जर सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर त्याला काय म्हणणार आपण अँग्युलर स्पीड, जे 5 रेडियन पर सेकंड आहे. कालच आपण बघितलं अँग्युलर स्पीड म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, अँग्युलर स्पीड ओमेगा रेडियन पर सेकंड मध्ये काउंट करतो. सो अँग्युलर स्पीड काय दिलं 5 रेडियन पर सेकंड. सो ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास 50 ग्रॅम मूव्स युनिफॉर्मली अलॉंग अ सर्क्युलर ऑर्बिट of an angular speed 5 radian per second if the linear speed of the particle is, okay, so linear speed दिलं, so linear speed of that particle, linear speed v is equal to किती दिलं linear speed बघा 25 मीटर पर सेकंड. linear speed किती दिलं 25 मीटर पर सेकंड. विचारले what is the radius of circle, to find काय शोधायचं, to find the radius of the circle, to find radius r is equal to question mark. radius विचारलेले आणि काय विचारले calculate the centripetal force acting on the particle. बघा हे फर्स्ट पॉइंट. सेकंड मध्ये centripetal force is equal to question mark. An object of mass 50 gram moves uniformly along a circular orbit. 50 ग्रॅम वजनाचा एक दगड आहे, स्टोन आहे, ऑब्जेक्ट आहे जो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो with an angular speed of 5 radian per second. This is angular speed of 5 radian per second. If the linear speed of the particle is 25 meter per second, so what is the radius of the circle? असा क्वेश्चन आहे. आणि कॅल्क्युलेट द सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट पार्टिकल. आणि त्याच्यावरती असणार काय काढायचं आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स काढायचा आहे. ओके ठीक आहे बघा. we know that आपल्याला माहित आहे द रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी यांच्यामधलं असणार आपल्याला काय माहित आहे रिलेशन माहित आहे. सो रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे रिलेशन v इज इक्वल टू r ओमेगा. आपल्याला इथे काय विचारले रेडियस विचारली. सो r इज इक्वल टू ओमेगा इकडे म्हणजे काय सांगा v अपॉन ओमेगा. आपल्याला त्याच्यामधलं रिलेशन माहिती आहे काय v इज इक्वल टू r ओमेगा बरोबर आहे. सो v इज इक्वल टू r ओमेगा म्हणजे r इज इक्वल टू काय येणार सांगा v अपॉन ओमेगा. सो देअरफॉर r इज इक्वल टू v ची किंमत किती आहे बघा 25 म्हणजे किती 25 अपॉन ओमेगाची किंमत किती आहे 5. So 5 5s are 25. So r is equal to 5 meter. So r ची किंमत किती येणार आहे 5 मीटर येणार आहे. कशी फाइंड आउट केली आपल्याला त्याच्यामधलं रिलेशन माहित पाहिजे. रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी काय फॉर्म्युला आहे त्याचा v इज इक्वल टू r ओमेगा. सो r इज इक्वल टू v अपॉन ओमेगा. v ची किंमत त्यांनी दिली 25, ओमेगाची किंमत दिली 5, 5 5s are 25. ओके 5 5 25. सो r ची किंमत आली 5 मीटर. आता सेकंड त्यांनी काय विचारलेलं आहे सेंट्रिपिटल फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे त्याचा mv² अपॉन r. सेंट्रिपिटलचा फोर्स फॉर्म्युला काय आहे mv² अपॉन r. सो m ची व्हॅल्यू इथे लिहितो काय बघा यांची व्हॅल्यू 50 ग्रॅम म्हणजे 50 इंटू 10⁻³ ओके. व्हेलॉसिटी किती आली आता सॉरी व्हेलॉसिटी किती दिली त्यांनी 25. सो 25 चा असणारा रिस्पेक्टिव्ह स्क्वेअर अपॉन r. r ची किंमत किती आली बघा सो mv² अपॉन r. सो काय काय आलं बघा मासची व्हॅल्यू आहे 50 ग्रॅम म्हणजे 50 इंटू 10⁻³ ओके. व्हेलॉसिटी किती दिली त्यांनी व्हेलॉसिटी 25 आहे
सो 25चा स्क्वेअर अपॉन 5. So therefore centripetal force F is equal to म्हणतो F is equal to 50 5 ones are 5 10s are. So 10 into 10 raised to minus 3. हे बघा 5 ones are 5 0. So 10 into 10 raised to minus 3 into 625. So F is equal to हा 10 raised to किती असणार आहे 1 minus 3 plus 1 10 raised to minus 2 into 625 म्हणजेच पॉईंट पाठीमागं दोन जर येतील. सो 6.25 न्यूटन. ओके, त्याचे जे पॉईंट असणार आहेत ते काय होतील, पाठीमागं दोन घरं शिफ्ट होतील. सो काय येणार बघा, 10⁻1 आहे हा -3 -3 + 1 -2 हे 625 ॲज इट इज. ओके, म्हणजेच याच्यामध्ये असणारा हा पॉईंट दोन घरं काय होईल, पाठीमागं शिफ्ट होईल. सो 6.25 न्यूटन एवढा त्याला काय होईल, फोर्स लागेल. कशाला, ते 50 ग्रॅमची वस्तू जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरवायची असेल, जेव्हा त्याचा अँग्युलर स्पीड 5 रेडियन/सेकंद होतं, जेव्हा त्याची लिनियर व्हेलोसिटी 25 मीटर/सेकंद होती, त्यावेळीचं असणारं सेंट्रिपिटल फोर्स 6.25 न्यूटन आणि त्यावेळची असणारी त्याची त्या ऑर्बिटची रेडियस जवळपास 5 मीटर असणार आहे. ओके, सो हे आपलं काय झालं, त्याचं असणारं एक्झाम्पल. ठीक आहे, तर आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, an object is traveling. Next example, an object is traveling in a horizontal circle. An object is traveling in a horizontal circle with uniform speed. Uniform speed. An object is traveling in a horizontal circle with uniform speed at t is equal to 0. जर टाइम काय असेल 0 असेल. So the velocity is given by velocity is given by u bar is equal to 20 I cap plus 35 J cap km/s. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बघा, यू कॅपची व्हॅल्यू दिलेली आहे 20 I cap plus 35 J cap km/s. We'll stop after 1 minute. After 1 minute. The velocity becomes
बघा एका मिनिटानंतर त्याची जी असलेली व्हेलॉसिटी आहे ती किती म्हटलेलं आहे व्ही बार इज इक्वल टू म्हणजे आफ्टर 1 मिनिट व्हेलॉसिटी बिकम्स आता काय होणार व्हेलॉसिटी व्ही बार इज इक्वल टू बघा -20 I cap -35 J cap. Full stop. What is the magnitude of the acceleration? What is the magnitude? What is the magnitude of the acceleration? What is the magnitude of acceleration? Question. आधी थोडंसं काय करा प्रॉब्लेम समजून घ्या आणि प्रॉब्लेम समजल्यानंतर आपण काय करू त्याचं सोल्युशन बघू. काय म्हटलं बघा ॲन ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. समजा एक ऑब्जेक्ट आहे जो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतो. कसा जसा की मग अशी आपण बॉब म्हटलं बॉब हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतो तसं सेम एक ऑब्जेक्ट आहे जो काय होतो ट्रॅव्हलिंग ऑन अ हॉरिझॉन्टल सर्कल विथ युनिफॉर्म स्पीड. ओके सो ॲट टाइम t0 असताना द व्हेलॉसिटी इज गिवन बाय काय बघा व्हेलॉसिटी यू बार इज इक्वल टू 20 I cap प्लस 35 J cap km/s. आणि आफ्टर 1 मिनिट द व्हेलॉसिटी बिकम्स आता एका मिनिटानंतर व्हेलॉसिटी काय झाली -20 I cap -35 J cap. ओके सो विचारले काय बघा व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन. विचारताना आपल्याला काय विचारलेलं व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशनची किंमत किती. ओके सो काय काय करणार आपण पहिल्यांदा बघा मॅग्निट्यूड ऑफ इनिशियल अँड फायनल व्हेलॉसिटीचा आपण किंमत काढणार मॅग्निट्यूडची. सो काय फॉर्म्युला असतो मॅग्निट्यूड ऑफ इनिशियल अँड फायनल व्हेलॉसिटीचा u इज इक्वल टू √Vx² प्लस uy². ux किती आहे बघा 20 त्याचा स्क्वेअर प्लस uy ची किंमत किती आहे बघा 35 35चा स्क्वेअर. सो 20चा स्क्वेअर आणि 35चा स्क्वेअर काय येईल तो आपण ॲड करणार आणि त्यानुसार त्याची काय असणार आहे ती रिस्पेक्टिव्ह व्हेलॉसिटीज आपण लिहिणार आहे. नेक्स्ट काय करायला लागणार आहे आपल्याला ॲज द व्हेलॉसिटी रिव्हर्सेस इन 1 मिनिट. ओके आता इथं आपल्याला आफ्टर 1 मिनिट म्हटलेलं म्हणजे जर पाठीमागची काढी असेल ॲज द व्हेलॉसिटी रिव्हर्सेस इन 1 मिनिट द टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज 2 मिनिट. जर आपण 1 मिनिट पाठीमाग गेलो तर आत्ताच्या याच्यामध्ये एक आधीचा टाईम आणि एक पाठीमागचा म्हणजे एकूण टाईम रिव्हॉल्युशन किती होतील 2 मिनिटाची. काय म्हटलं मी ॲज द व्हेलॉसिटी रिव्हर्सेस इन 1 मिनिट द टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज आता टाईम पिरियड किती असणार आहे त्याचा तो 2 मिनिट असणार आहे. सो देअर फॉर पिरियडिक टाईम टी इज इक्वल टू काय होईल 2πr/u. ओके सो गिविंग आर इज इक्वल टू आरची किंमत ॲक्च्युली कशी आहे हो सो r इज इक्वल टू ut/2π. ओके r इज इक्वल टू काय आहे टाइम पिरियड t इज इक्वल टू 2πr/u बरोबर आहे का. सो r इज इक्वल टू काय होईल ut/2π. सो ॲक्सेलरेशन u इज इक्वल टू v²/r असतं म्हणजे u²/r. ओके सो u² इंटू त्याला जर आपण काय केलं 2π/t नं मल्टिप्लाय केलं म्हणजे काय सांगा आरची व्हॅल्यू जी आहे ती तिथं पुटअप केली ut/2π. सो u कॅन्सल होईल 2πu/ काय येणार आहे t 2πu/t आणि त्यानुसार त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज काय करायचे आपल्याला पुटअप करायचे. ओके काय काय सांगितलं प्रॉब्लेममध्ये समजलं. एक ऑब्जेक्ट आहे जो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतोय ज्याचं युनिफॉर्म स्पीड आहे. ॲट टाइम t0 असताना व्हेलॉसिटी इज गिवन बाय u बार इज इक्वल टू 20 I cap प्लस 35 J cap. आणि आफ्टर 1 मिनिट व्हेलॉसिटी काय होते v बार इज इक्वल टू -20 I cap -35 J cap. सो व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन. सो देअर फॉर हिअर जे गिवन आहे ते आधी आपण लिहू. सो गिवन व्हॅल्यूज काय आहे बघा u बार इज इक्वल टू काय आहे 20 I cap प्लस 35 J cap अँड फायनल व्हॅल्यू जे आहे v बार इज इक्वल टू -20 I cap -35 J cap.
So the magnitude of initial and final velocities, त्याचं असणारं जे मॅग्निट्यूड आहे इनिशियल अँड फायनल वेलोसिटीज ते आपण पाहणार आहोत. सो फॉर्म्युला आपला जनरली काय असतो, v इज इक्वल टू अंडररूट vx² प्लस vy². सो इथं काय आपण घेतलेलं आहे, u घेतला. सो u इज इक्वल टू अंडररूट vx² प्लस uy². सो अंडररूट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ux 20² प्लस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ uy 25². मॅग्निट्यूड मध्ये घेतो म्हणजे त्याचं निगेटिव्ह साइन ठेवत नाही आपण. ओके, आणि निगेटिव्ह साइनचा स्क्वेअर जरी घेतला तर तो काय असणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. सो देअरफॉर u इज इक्वल टू, आता 20चा स्क्वेअर किती असतो, 400, 20चा वर्ग प्लस 35चा स्क्वेअर करायचा आहे, 5चा स्क्वेअर लिहा 25, 3च्या नंतर काय असतं 4, 3 4 चा 12. सो अंडररूट 35चा स्क्वेअर कसं केला, 5चा स्क्वेअर 25, 3च्या नंतर 4 असतो, 3 × 4 चा 12 येतो. सो याची ॲडिशन करा, 0 + 5 5, 0 + 2 2, 4 + 2 6, 1 ॲज इट इज. सो अंडररूट मध्ये काय आलं बघा, 1625. याला मी कन्व्हर्जन करतो कारण की आपल्याला लॉग टेबलचे साइन याचं स्क्वेअर रूट काढायचं. सो इज इक्वल टू अंडररूट इथं पॉईंट असणार आहे, तो इकडे 2 घरून मी शिफ्ट करतो म्हणजे काय बघा, 16.25 × 10⁻². 16.25 × 10⁻². म्हणजे ह्याचा अर्थ 16.25ला 100 न गुणलं तर किती येतं, 1625. ओके, सो u इज इक्वल टू तर 16चा काय करायचा, 0.25 मध्ये स्क्वेअर रूट पाहायचा. सो दिस इज अ स्क्वेअर रूट फ्रॉम 10 to 100. सो 16चा कितीमध्ये बघायचं आपल्याला, 2 मध्ये, 16चा 2 मध्ये. ओके बघा, 16चा आपल्याला कितीमध्ये बघायचं आहे, 0.2 आणि 5 मध्ये. सो देअरफॉर 16 आहे, 16चा आपण 2 मध्ये बघितला किती तो 4.025 आणि 5 मध्ये इकडे किती आहे बघा, 5 मध्ये 6 आहे म्हणजे किती येणार, 4.025 मध्ये 6 ॲड करा, 31 येणार. ओके, सो काय येणार बघा, रिस्पेक्टिव्ह आपलं असणार आन्सर 4031. आता हे जर पॉईंट 2 घरं शिफ्ट आहेत तर 10⁻² आणि हे काय होईल, कॅन्सल होईल. हे कॅन्सल झालं की फक्त 10 राहील. सो 10 राहिलं म्हणजेच आपला काय आलता पॉईंट, ॲक्च्युली इथं आलता 4.031. याचं असणार रिस्पेक्टिव्ह काय आलं, स्क्वेअर रूट आलेलं इंटू तर स्क्वेअर रूट कॅन्सल इंटू 10 म्हणजेच काय बघा 40.31 मीटर. सो दिस इज अ रिस्पेक्टिव्ह असणारी काय असेल, त्याची रिस्पेक्टिव्ह असणारी काय असेल, व्हेलॉसिटी असेल. हे बघा 16.25चं स्क्वेअर रूट आहे 4.0331 आणि 10⁻² मध्ये हा स्क्वेअर रूट कॅन्सल राहिला फक्त 10 याला मल्टिप्लाय करा, 40.31 मीटर. ही काय आली आपली त्याची असणारी व्हेलॉसिटी आली. सो मॅग्निट्यूड ऑफ इनिशियल अँड फायनल व्हेलॉसिटी आपली किती आली, 40.31 मीटर पर सेकंड म्हणजे 40.31 मीटर पर सेकंड. काय झालं त्याची असणारी रिस्पेक्टिव्ह व्हेलॉसिटीसाठी. ओके, तर नेक्स्ट आपल्याला पुढे काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, पुढे त्यांनी म्हटलेलं आहे व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन. ओके, सो ॲक्सेलरेशन इथं फाइंड आउट करण्यापूर्वी ॲज द व्हेलॉसिटी रिव्हर्सेस इन 1 मिनिट. समजा व्हेलॉसिटी जर आपण पाठीमागे 1 मिनिट जर घेतली असेल, ॲज द व्हेलॉसिटी रिव्हर्सेस इन 1 मिनिट, द टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज 2 मिनिट. मग त्यावेळीच जर 1 मिनिट आपण पाठीमागे गेलो तर टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन मात्र काय होणार, वाढणार. तो मात्र काय होणार आता 2 मिनिटाचा होणार.
सो देअरफॉर वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, टाईम पिरियड टीची किंमत माहिती आहे. टाईम पिरियड टीची किंमत किती आहे? सो टी इज इक्वल टू 2πr अपॉन व्हेलॉसिटी, इथं पीच्या ऐवजी यू घ्यायचं. सो देअरफॉर आर इज इक्वल टू काय होईल बघा, आर इज इक्वल टू जर घ्यायचं झालं तर हा यू तिकडेच आहे, टी यू अपॉन 2π. सो आर इज इक्वल टू काय झालं, टी यू अपॉन 2π. सो हिअर वी हॅव टू फाइंड आउट द ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनची किंमत आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला काय घेतला, पिरियडिक टाइम टी इज इक्वल टू 2πr अपॉन यू, यू म्हणजेच व्ही. सो आर इज इक्वल टू जर घ्यायचं झालं तर हा यू इकडं अंशामध्ये जाईल. सो टी यू अपॉन 2π. सो ॲक्सलरेशन इज इक्वल टू, ॲक्सलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. व्ही स्क्वेअर म्हणजेच काय आहे, यू स्क्वेअर. ॲक्सलरेशन काय असणार आहे, यू स्क्वेअर अपॉन आर. सो यू स्क्वेअर अपॉन आरची व्हॅल्यू काय बघा 2π, आरची व्हॅल्यू टी यू अपॉन 2π. आरची व्हॅल्यू काय ना बघा टी यू अपॉन 2π. हे अपॉन जे 2π मी लिहिलेलं आहे ते परत कुठं जाणार आहे, वरती जाणार. म्हणजे काय सांगा, इंटू 2π. सो यू कॅन्सल. सो ॲक्सलरेशन इज इक्वल टू काय लिहू शकतो, ॲक्सलरेशन इज इक्वल टू 2πu अपॉन टी. सो ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काय लिहू शकतो बघा आपण, 2πu अपॉन टी. ओके. सो आता इथं व्हॅल्यूज पुटअप करा. सो इज इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू किती बघा 3.14 इंटू यूची व्हॅल्यू किती आली आपली 40.31 डिवायडेड बाय पिरियडिक टाइम टीची व्हॅल्यू जी किती दिली आपल्याला ती पुटअप करा. सो 2 इंटू 3.14 इंटू 40.3. आता आपल्याला पिरियडिक टाइम काय म्हटलं आपण, ॲज द व्हेलॉसिटी रिव्हर्सेस इन 1 मिनिट. सो टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती होणार आहे त्याचा 2 मिनिट. ओके. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. सो 2 इंटू 60. सो 2 ला 2 काय होईल, कॅन्सल होईल. आता हे जे आहे ते काय करायचं आहे, सॉल्व करायचं. काय 3.14 इंटू 40.31 अपॉन 60. आणि हे कशानं सॉल्व करायचं तर लॉग टेबलनं. काय करणार, लॉग ऑफ 3.14 प्लस लॉग ऑफ 40.31 या दोघांच्या लॉगची ॲडिशन करायची मायनस लॉग ऑफ 60. ओके. आता हे जर सॉल्व केलं आपण 3.14 इंटू 40.31 अपॉन 60 तर आपलं ॲन्सर जे येतं ते काय येतं बघा, ॲक्सलरेशनचं 2.11 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लॉग ऑफ 3.14 करायचं प्लस लॉग ऑफ 40.31 त्या दोघांच्या लॉगची जी ॲडिशन येईल त्यातून काय करायचं मायनस लॉग ऑफ 60. सो आपलं रिक्वायर्ड आन्सर काय तर 2.11 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. तर हे आपलं काय आहे, हा प्रॉब्लेम झाला. धन्यवाद.